आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। मार्कंडे मंदिरात शतचंडी याग पद्मशाली ज्ञाती संस्थेचे शतकपूर्ती निमित्त आयोजन। पद्मशाली समाज कुलदैवत महर्षी मार्कंडे यांच्या सिद्धेश्वर पेठेतील मंदिराला 100 वर्ष होत आहेत। त्यानिमित्त नव्या वर्षात अनेक धार्मिक सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। मार्कंडे महाराजांनी मृत्यूवर विजय मिळवल्यानंतर त्यांनी देवीची उपासना केली। दुर्गा सप्तशती या ग्रंथाची रचना केली, त्यामुळेच प्रमुख शक्तिपीठाच्या ठिकाणी मार्कंडे स्थान आहे। असा पवित्र ग्रंथाचे पारायण व्हावे, त्याने समाजात नवचैतन्य निर्माण व्हावे म्हणून दिनांक 18 ते 25 जानेवारी पर्यंत शतचंडी याग आणि पारायण सोहळा आयोजल्याची माहिती पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश पलमारी यांनी दिली। नमस्कार, जय मार्कंडे। माझं नाव राघवेंद्र श्रीनिवास सरकार पंतुल या मार्कंडे मंदिराचे पुजारी असून तर आपल्या या मार्कंडे मंदिरात शतक महोत्सव निमित्त मार्कंडे मंदिराचे 100 वर्ष पूर्ण होत असल्याने तर जानेवारीमध्ये शाकंभरी उत्सव निमित्त 18 जानेवारी 2024 ते 25 जानेवारी 2024 दुर्गाष्टमी ते पौर्णिमेपर्यंत तर आपल्या मार्कंडे मंदिरामध्ये शतक महोत्सव निमित्त शतचंडी याग ठेवण्यात आलेले आहे। तर सर्व पद्मशाली समाज बांधवांना विनंती आहे की या शतक महोत्सवामध्ये जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून त्यांनी आपले याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी पद्मशाली ज्ञाती संस्थेमध्ये आपले नाव नोंदणी करून त्यांनी आपले योगदान करावे असे या मार्कंडे मंदिरातर्फे तर सर्व समाज बांधवांना मी आवाहन करत आहे। जय मार्कंडे। 18 जानेवारीला दुर्गाष्टमीच्या दिवशी यागाला सुरुवात होईल। दिनांक 25 जानेवारीच्या पौर्णिमेपर्यंत याग आणि दुर्गा सप्तशती ग्रंथ पारायण सलग सुरू राहील। ज्या समाज बांधवांना या यज्ञामध्ये सहभागी घ्यायचा आहे त्यांनी सिद्धेश्वर पेठेतील श्री मार्कंडे मंदिरात नाव नोंदणी करावी। या यागाच्या यशस्वीसाठी संस्थेचे उपाध्यक्ष महाकाय येल्दी, सरचिटणीस संतोष सोमा, सहचिटणीस राजमहेंद्र कमटम, रमेश कैरमकोंडा आदी प्रयत्नशील आहेत। सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।